Students, now we are getting information about ATP molecule. What is ATP? The long form of ATP is adenosine triphosphate. ATPचा लॉन्ग फॉर्म आहे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट विच इज एनर्जी रिच मोलिक्यूल. म्हणजे ATP हा एक ऊर्जा संपृक्त रेणू आहे. And energy is stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. आता ह्या ATP मोलिक्यूलमध्ये ऊर्जा नेमकी कुठं साठवून ठेवली जाते? एनर्जी इज स्टोर्ड इन बॉन्ड्स बाय विच फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच्ड टू ईच अदर. या ठिकाणी खाली तुम्हाला आकृती दिसते बाळांनो. या आकृतीमध्ये इथं फॉस्फेट ग्रुप तुम्हाला दिसत आहे, एनलार्ज केलेली आहे बघा. या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप आहे आणि ह्या ATP मोलिक्यूलमध्ये ह्या फॉस्फेटमध्ये जे बॉन्ड्स आहेत या बॉन्ड्समध्ये काय आहे? एनर्जी स्टोअर केलेली आहे. म्हणजे जेव्हा हा फॉस्फेटमधला बॉन्ड, दोन फॉस्फेटमधला बॉन्ड ब्रेक होणार आहे तेव्हा त्या ठिकाणी एनर्जी रिलीज होणार आहे. दीज मोलिक्यूल्स आर स्टोर्ड इन द सेल्स ॲज पर नीड. हे जे ATP मोलिक्यूल्स असतात ते कुठे साठवून ठेवले जातात? पेशींमध्ये साठवून ठेवले जातात. आणि जशी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असणार आहे तसं ह्या ATP मोलिक्यूलचा वापर आपण करणार आहे. केमिकली ATP इज अ ट्रायफॉस्फेट मोलिक्यूल फॉर्म्ड फ्रॉम ॲडिनोसाइन रायबोन्यूक्लियोसाइड. केमिकली म्हणजे रासायनिकदृष्ट्या ATP मोलिक्यूल हा ॲडिनोसाइन रायबोन्यूक्लियोसाइडपासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू आहे. केमिकली ATP इज ट्रायफॉस्फेट मोलिक्यूल. रासायनिकदृष्ट्या ATP हा ट्रायफॉस्फेट रेणूपासून फॉर्म्ड फ्रॉम ॲडिनोसाइन रायबोन्यूक्लियोसाइड. ॲडिनोसाइन न्यूक्लियोसाइडपासून तयार झालेला हा ATP मोलिक्यूल आहे. इट कंटेन्स अ नायट्रोजनस कंपाऊंड ॲडिनाइन, पेंटोज शुगर that is ribose, which pentose sugar, that is ribose, and 3 phosphate groups. हा जो ATP मोलिक्यूल आहे हा ATP मोलिक्यूल काय काय धारण करतो किंवा या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ATPच्या स्ट्रक्चरमध्ये दिसून येतं की ATP मोलिक्यूल कुणाकुणापासून तयार झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला ATPची डायग्राम दिसते बघा बाळांनो. या ठिकाणी हा ॲडेनाइन आहे आणि ॲडेनाइन काय आहे? ॲडेनाइन जो आहे तो नायट्रोजनस कंपाऊंड आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पेंटोज शुगर म्हणलेलं आहे बघा. पेंटोज शुगर कोणते आहे? रायबोज. या ठिकाणी 5 बॉन्ड दिसत आहेत तर ते कोणते आहेत? रायबोज. आणि त्याचबरोबर फॉस्फेट ग्रुप आपल्याला दिसतो. या ठिकाणी 3 फॉस्फरस ॲटम एकमेकाला बॉन्ड कनेक्ट झालेले आपल्याला दिसून येतात. अँड दॅट बॉन्ड कंटेन्स एनर्जी. आणि ह्या बॉन्डमध्ये आपल्याला एनर्जी साठवून ठेवलेली दिसून येते. म्हणजे फॉस्फेट ग्रुपमध्ये कोण कोण आपल्याला भेटलं? वन इज नायट्रोजनस कंपाऊंड दॅट इज ॲडेनाइन. या ठिकाणी हा ब्ल्यू कलरचा आहे तो काय आहे? ॲडेनाइन. सेकंड इज पेंटोज शुगर अँड विच पेंटोज शुगर? दॅट इज रायबोज. थर्ड वन इज फॉस्फेट ग्रुप. या ठिकाणी आपल्याला 3 फॉस्फरस ॲटम दिसत आहेत तर हा जो 3 फॉस्फरसचा बंच आहे त्याला आपण काय म्हणतो? फॉस्फेट ग्रुप. आणि हे 3 फॉस्फेट जे एकमेकांना कनेक्ट आहेत त्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे त्याला आपण म्हणतो त्या बॉन्डमध्ये काय आहे तर एनर्जी स्टोअर केली. आता आपल्याला या डायग्रॅममध्ये बघा एनर्जी रिलीज झालेली ॲज पर आवर नीड. आपल्या गरजेनुसार आपल्याला एनर्जी जेव्हा लागते तेव्हा नेमकं काय होतं या फिगरमध्ये आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी 3 फॉस्फेट किंवा फॉस्फेट ग्रुप आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतो. आणि पुढची जी रिॲक्शन झालेली आहे याच्यामध्ये एक फॉस्फेट ॲटम ब्रेक किंवा यांच्यामधला एक बॉन्ड, फॉस्फेटमधला एक बॉन्ड काय झालेला आहे? रिलीज झालेला आहे. ब्रेक झालेला आहे. बॉन्ड हा ब्रेक झाला आहे आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं इथं एनर्जी रिलीज झालेली आपल्याला दिसून येते. आणि एक फॉस्फेट बाजूला निघाल्यामुळं राहिले किती फॉस्फेट ॲटम किंवा फॉस्फरस ॲटम? 2च ॲटम शिल्लक राहिले. म्हणून हा जो नवीन कंपाऊंड तयार झाला इथं आपल्याला दिसतोय बघा ॲडेनाइन आहे तसा आहे,
पेंटोज शुगर आहे तशी आहे. फक्त ट्रायफॉस्फेट ग्रुप जो होता, 3 फॉस्फेट जे होते त्या ठिकाणी आपल्याला फक्त 2च फॉस्फेट ग्रुप दिसतोय, म्हणून याचं नाव झालं ADP. अँड व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ ADP? ॲडिनोसाईन डायफॉस्फेट. डाय म्हणजे किती? 2. आणि या ठिकाणी आपल्याला ह्या डायग्रॅममध्ये 2 फॉस्फेट ग्रुपमध्ये 2 फॉस्फेट ॲटम दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी याला नाव दिलेलं आहे ADP, दॅट इज ॲडिनोसाईन डायफॉस्फेट. म्हणजे या ठिकाणी एनर्जी रिलीज झाली, म्हणजे आपली एनर्जी हळूहळू या ठिकाणी ATPमधली एनर्जी हळूहळू आपण वापरायला लागलो आहे, म्हणजे एनर्जी कमी होते. आणि ह्या डायग्रॅममध्ये वरती एक आपल्याला दाखवले ATP इज एनर्जी रिच मोलिक्यूल दॅट इज फुल ऑफ एनर्जी. याच्यामध्ये जास्त एनर्जी ऊर्जा साठवून ठेवलेली आहे आणि एनर्जीचा जसा जसा वापर होणार आहे तशी एनर्जी कमी होणार आहे, म्हणजे एक एक बॉन्ड ब्रेक होणार आहे, त्याच्यामधनं एनर्जी बाहेर पडणार आहे आणि ATPचं कन्व्हर्जन ADPमध्ये होणार आहे, म्हणजे ॲडिनोसाईन डायफॉस्फेटमध्ये. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी बॅटरी डिस्चार्ज होताना दिसते, म्हणजे आपण त्या ठिकाणी एनर्जी जास्तीत जास्त वापरलेली आहे. या ठिकाणी आपल्याला आकृती दिसते की नेमकी ही एनर्जी पेशीमध्ये कुठं ATP मोलिक्यूल तयार होतात. तर या ठिकाणी ही पेशी आपल्याला माहिती आहे सेल. देर आर डिफरंट सेल ऑर्गनेल्स सच ॲज न्यूक्लियस, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सॉफ्ट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ॲज वेल ॲज रायबोझोम्स अँड दिस इज द मायटोकॉन्ड्रिया. आणि हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी एनलार्ज केलेला दिसून येतो. अँड वी नो दॅट मायटोकॉन्ड्रिया आर ऑफ 2 मेम्ब्रेन, दॅट इज इनर मेम्ब्रेन अँड आउटर मेम्ब्रेन. अँड दिस पिंक कलर पोर्शन दॅट कंटेन्स मॅट्रिक्स. अँड हिअर mitochondria which is called as powerhouse of cell, and in this powerhouse of cell ATP molecules are produced. केमिकली आपल्याला या ठिकाणी ATP मोलिक्यूल जो आहे तो एक्सप्लेन केलेला दिसून येतो बघा. ATPमध्ये 3 भाग येतात. वन इज नायट्रोजनस कंपाऊंड दॅट इज ॲडेनाईन. या ठिकाणी दिसतोय आपल्याला नायट्रोजन आहे, नायट्रोजनस कंपाऊंड. सेकंड इज पेंटोज शुगर. पेंटोज का म्हणले तर या ठिकाणी 5 बॉन्ड आपल्याला दिसून येतात, म्हणून याला काय म्हणले पेंटोज शुगर. आणि कोणती पेंटोज शुगर आहे तर रायबोज. अँड थर्ड वन इज फॉस्फेट ग्रुप. या ठिकाणी 3 फॉस्फेट अटॅच झालेले दिसून येतात विथ द हेल्प ऑफ बॉन्ड्स. आणि ह्या बॉन्डमध्ये आपल्याला एनर्जी स्टोअर केलेली, ह्या बॉन्डमध्येच ATP मोलिक्यूलला जे आपण एनर्जी रिच मोलिक्यूल म्हणतो त्यातली एनर्जी ही या फॉस्फेट बॉन्डमध्ये स्टोअर केलेली असते. अगेन ॲज पर द नीड ऑफ एनर्जी इज डिराइव्ड बाय ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ ATP. हेन्स ATP इज कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ॲज पर द नीड ऑफ एनर्जी म्हणजे आपल्याला जशी ऊर्जेची गरज निर्माण होणार आहे ती ऊर्जा आपण कशापासून मिळवणार आहे? डिराइव्ड बाय ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ ATP. आत्ताच आपण ATP मोलिक्यूल बघितला आणि या ATP मोलिक्यूलमध्ये फॉस्फेट ग्रुप बघितला. हे फॉस्फेट 3 फॉस्फेट ॲटम जे आहेत ते फॉस्फेट कशानं जोडलेले आहेत? विथ द हेल्प ऑफ बॉन्ड्स. आणि ऊर्जा मिळवण्यासाठी हे बॉन्ड्स काय होतात? ब्रेक होतात. हे ATP मोलिक्यूलमधले फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होतात अँड दॅट्स वाय ATP इज कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ द सेल. आणि म्हणून या फॉस्फेट रेणूमधले बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते, म्हणून ATPला ऊर्जेचं चलन. करन्सी म्हणजे काय? चलन. तर ह्या एनर्जी करन्सी म्हणजे ऊर्जेचं चलन असं म्हटलं जातं. If there is insufficient amount of carbohydrates in the body due to exceptional conditions like fasting and hunger, then lipids and proteins are used for energy production. म्हणजे काय? We know that our daily need of energy is satisfied by using carbohydrates from our body. पण कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण काही कारणांनी, जसं की आपण उपवास करतो किंवा काही वेळेला आपल्या शरीरात जास्त झीज झालेली असते, अशा वेळेला कार्बोहायड्रेट्स कर्बोदकांचा जास्त वापर होतो आणि मग आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी होतं आणि मग आपण ऊर्जा आपल्या शरीराला कशापासून मिळवणार? तर लिपिड्स आणि प्रोटीन्स यांच्यापासून ही ऊर्जा मिळवली जाते.
In case of lipids, they are converted into fatty acids, whereas proteins are converted into amino acids. लिपिडचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये, मेदाचं मेदाम्लामध्ये आणि प्रथिनांचं अमायनो ॲसिडमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. फॅटी ॲसिड्स अँड ॲमिनो ॲसिड्स आर कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम ए and energy is obtained through complete oxidation of acetyl coenzyme A by the process of Krebs cycle in mitochondria. आपल्याला माहिती आहे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपण ही प्रक्रिया बघितली आणि हे फॅट्स किंवा अमायनो ॲसिड जे आहेत यांच्यावरती काय होतं, यांच्यापासून ॲसेटिल कोएन्झाइम ए तयार होतं आणि ह्या ॲसेटिल कोएन्झाइममधल्या ॲसेटिलचं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं. ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, त्यालाच आपण क्रेब सायकल म्हणतो किंवा त्यालाच आपण सायट्रिक ॲसिड सायकल म्हणतो. आणि या सायकलनंतर आपल्याला ही सायकल कुठं घडून येते तर मायटोकॉन्ड्रियामध्ये घडून येते आणि आपल्याला एनर्जी मिळते. दॅट्स वाय ATP इज कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ द सेल.